त्रिसूत्रीला धरून एक फार चांगला प्रश्न आहे, महत्त्वाचा आणि योग्य आहे. मला वाटलं की हे फाउंडेशन कोर्सचं काम आहे, आज दिलाच पाहिजे त्याला वेळ. ह्यांनी विचारलंय, निश्चय शक्ती कशी वाढवावी, असा त्यांनी विचारलेला प्रश्न आहे. स्वची ओळख, त्यानुसार निवडलेलं क्षेत्र आणि त्या निवडलेल्या आणि किमान एका क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे. ते तर आपण सांगितलंय की नुसतं उत्तम आणि प्रतिभावंत पण व्हायचं नाहीये. एक्सलन्स मल्टीप्लाइड बाय क्रिएटिव्हिटी रेज टू n इज इक्वल टू जीनियस जी. त्याचे 12 मुद्दे सांगताना मी संकल्प, ध्यास आणि मग प्लॅनिंग आणि त्यात सांगितले 10,000 तास आपल्या निवडलेल्या क्षेत्राची पद्धतशीर, योजनापूर्वक आणि जाणीवपूर्वक कॉन्शियसली 10,000 तासांची, त्याला आपला खास भारतीय शब्द आहे तपश्चर्या, की केलेली तपश्चर्या. हां, या सगळ्याचा अर्थ की अरे त्यामागे कुठेतरी निश्चय पाहिजे. तू ज्यानी त्यांनी निश्चय तर करायला पाहिजे ना. काही की मी तुम्हाला ही त्रिसूत्री जीवनात आणायला प्रत्यक्षात काय केलं पाहिजे, हे जे अधिष्ठान मालिकेत आपण पाहतो. आता मला वाटतं की आहे लक्षात तुमच्या की मी एकाला नाव दिलं विचारांची त्रिसूत्री. स्वतःला ओळख, त्यानुसार क्षेत्र, हां, आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत. पुढच्याला आपण नाव दिलं आहे आचाराची त्रिसूत्री. आचार, ॲक्शन, ती आहे योग, स्वाध्याय आणि कार्यसंस्कृती. हां, त्याचा अर्थ काय झाला की तुझ्या रोजच्या जीवनात नियमित योग कर, किमान 30 मिनटं किमान. आज मी बोलतो या निमित्ताने जो तो स्वतःला विचारून पहा की करतात का, शिकलात का, काही झालं तरी नियमितपणे ते करताय का. माझ्या बाजूने मी वाक्य एवढं बोलून ठेवतो की करत असाल तर जीवनाच्या बरोबर रस्त्यावर आहात, नसाल तर आयुष्य वाया घालवत आहात, वाया घालवतात, संधी वाया घालवतात. वयाच्या, शरीराच्या, करिअरच्या आणि अख्ख्या जीवनाच्या आत्ता तुम्ही ज्या टप्प्याला आहात, हे असतानाच जर जीवनाचा पाया पक्का केलात तर त्यावर पुढची आयुष्याची यशस्वी, आनंदी, भक्कम इमारत उभी राहणार. म्हणजे त्याचा तुम्हाला आयुष्यभर उपयोग होणार. पण आत्ता जर तो पाया भक्कम करण्यामध्ये आळस केलात, कुचराई केलीत, टाळाटाळ केली, जाऊ दे उद्या करू, परवा करू, हां, तर तुम्ही जीवनाचा पाया कच्चा ठेवता आहात. दुर्दैवाने तुम्हाला पुढे त्याची मग किंमत मोजावी लागणार. पण ज्यावेळी मोजावी लागणार त्यावेळी बाय दॅट टाईम इट विल ॲटलिस्ट बी लेट, इफ नॉट टू लेट. कारण इट इज नेवर टू लेट, हे निश्चित सांगतो तुम्हाला मी. इट इज नेवर टू लेट, नेवर टू लेट. आयुष्यात चांगली गोष्ट करण्याच्या दृष्टीने इट इज नेवर टू लेट. की फार छान वर्णन आहे आतला दिवा पेटणे. हिंदीमध्ये आपल्या संतांच्याच काव्यांमध्ये उल्लेख येतात, अंदर की गाठ खुल जाना, की अंदर की गाठ कोई खुल जाना. की अरे प्रकाश पडला बघ, नाही सांगायचं ते सर असोत, आईवडील असोत, सिद्धार्थ असो, मित्रमंडळी, अरे ते सांगत होते बुवा त्यावेळी, पण आपण नाही केलं राव. आणि मग केव्हा तरी जीवनात जाग आली ना बाबा, तुला आली ना, आत्ता आली ना, आत्ता सुरू कर. त्यामुळे मीही तुम्हाला बिलकुल मला कळलेलं हे जीवन सांगतो तुम्हाला, हे नुसतं पुस्तकातलं वाक्य म्हणून नाही. दॅट इट इज नेवर टू लेट. हां, पण इट विल ॲटलिस्ट बी लेट. म्हणजे काय की अलीकडे समजा उदाहरणार्थ ते प्रमाण वाढलं आहे की IT सेक्टर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मग जॉब, मग तो बैठा जॉब असतो आणि दिवसाच्या 8-8 तास एका खुर्चीत बसून असं स्क्रीनच्या समोरचं काम असतं. हां, आणि काही व्यायाम नसतो, काही शरीराला बाकी हालचाल नसते, काही योग नाही, काही बघता बघता पाठीचे विकार चालू होतात, मणक्याचे, कुठे मानेचे, हां,
त्यावेळी मग कोणीतरी सांगतो की नियमित आसनं कर. आणि पाठीचे विकार, तर जे पाठीचे आसनं आहेत, चक्रासन म्हणून एक आहे, सर्वांगासन नावाचं आहे, हलासन नावाचं आहे. पण तो सांगणारा सांगतो की त्या पाठीच्या विकाराला उपयोग आहे त्याचा. किंवा वयाबरोबर पुढे काही जणांना मानेचा, त्याला नाव आहे स्पॉन्डिलायसिस असं नाव आहे, की मानेच्या हाडाला त्रास होतो, दुखते मान प्रचंड, आणि मग अशी मानेला कॉलर लावतात एक, कारण नाही तर मान जर हल्ली, सगळे परिणाम बरं का त्याचे प्रवासावर, की निघाला आहे प्रवासाला आणि ब्रेक्स जे लागतात गाडीला त्यांनी जो दचका सगळा मानेला त्रास. मग त्यावेळेला मानेला अशी ती कॉलर, आणि मग असं असतं त्याला, असं मान वळवता नाही, त्याला वळायचं आलं तर असं वळावं लागतं. अच्छा, पण वाय वेट फॉर ऑल ऑफ दिस टू हॅपन? हीच वेळ आहे आत्ता तुम्ही अजून घडत असता. आत्ता शिकणं तुलनेने सोपं आहे, हे पण सांगतो की शिकणं कधीही थांबत नाही. म्हणजे मी स्वतःला सांगत असतो, माझंही शिकणं चालू राहतं, पण वयाची जी आत्ताची स्टेज आहे तिला तुम्हाला शिकणं तुलनेने सोपं आहे, तुलनेने. इट इज नेवर टू लेट, आणि शिकणं तर नेवर स्टॉप्स. पण योग आपण म्हणतो की आत्ता करणे काहीतरी, हो ठीक आहे, म्हातारा व्हायला लागला आणि मग आता कर, म्हणजे छान म्हणे 100 चूहे खाके बिल्ली चली हाज. म्हणजे साले आयुष्यभर करायची ती पापं केली, आता आठवायला लागले, आता काहीतरी पवित्र कर्तव्य करायला. नीट जग, आत्तापासून जग नीट. योग विचारून पहा करतोत का आपण, कारण त्याचा संबंध निश्चयाशी आहे, की स्वतःच्या आयुष्याचा निश्चय केला की बाकी काही करो न करो. मी तुम्हाला 101% गॅरंटीने हा मुद्दा सांगतोय की खरोखर बाकी काही करा किंवा न करा, हां, पण एवढी एक गोष्ट जर पक्की व्रतस्थपणे करत असाल तरी सांगतोय की तुम्ही आयुष्याच्या बरोबर रस्त्यावर आहात. की नो मॅटर व्हॉट, 30 मिनटं, शक्यतो सकाळची वेळ, म्हणजे रात्रीची विश्रांती नीट पूर्ण झाली आहे, पोट रिकामं आहे, आंघोळ झाली आहे, आणि मग एक 30 मिनटाचं बेसिक पॅकेज, निदान हातपाय मोकळे करणे, सूर्यनमस्कार, की जे मी सांगितलं आहे, सुरुवात करणार असाल तर 4नी करा, आणि शरीर जसं वळायला लागेल कळतं आपल्याला, मग 5वा वाढवा, मग 6वा वाढवा, मग 7वा करत निदान 12. मग काही निवडक आसनं आहेत की जी चालतात सर्वांनी केलेली, एकदम अवघड करायला जाऊ नका. काही आसनं अवघड आहेत, त्याला शरीर आधी लवचिक व्हावं लागतं, ते नसतं प्रत्येकाचं. काही जणांना तर असे वाकून पायाचे अंगठे पण पकडता येत नाहीत, नंतर करा आपण त्यांचं रोबोसारखं त्यांचं चालू असतं असं. तर शरीर सहजपणे जेवढं वळतंय ते करत, असा सराव करत, पण ते आसनं, म्हणजे मी नेहमी सांगितलं की प्राणायामाचे पहिले 3 प्रकार सर्वांनी केलेले चालतात, पुढचे काही अवघड आहेत, त्याला आधी आपली तयारी पण व्हावी लागते, पण एक पहिले 3 आहेत ते चालतात सर्वांनी केलेले. आणि फायनली ध्यान म्हणजे मेडिटेशन, की काही नाही, शांत बसलो आहे, श्वासावर लक्ष देतो आहे, मनातल्या येणाऱ्या विचारांच्याकडे अलिप्तपणे पाहतो, येणाऱ्यांना येऊ दे, जाणाऱ्यांना जाऊ द्यात, एटसेट्रा. 30 मिनिट. आणि समजा उद्या कोणाला आणखीन सद्बुद्धी झालीच की काहीतरी त्यातलं विशेष शिकू, आनंदाची गोष्ट आहे. आपले तर काही विद्यार्थी आता योग टीचर झालेत, रीतसर कोर्स करून, पण त्यांच्याकडे डिग्री आहे आणि योग टीचर झालेत, म्हणजे आयुष्याचा रस्ता झाला त्यांचा. म्हणजे मी म्हणतो, माणूस म्हणून सन्मानाने जगायला जे माणसांनी योग्य मार्गाने पैसे कमवले पाहिजेत, ते सुद्धा आता ते योग टीचर या माध्यमातून कमावतात, उत्तम कमावतात. पण आपण करतो का? म्हणजे त्याचा संबंध निश्चय शक्तीशी आहे. समजा कोणी म्हणा की व्यायाम, ते माझ्या परीने सांगण्याचं मी करतो बुवा. एक माझ्या मनातला राग तो एव्हाना तुम्हाला कळलेलाही असेल की साले नाही, म्हणजे व्यसनं मात्र वाढत चाललीत. घाण, सिगरेट, दारू, तंबाखू. हां, पेपरात तुम्ही गेल्या 2-4 दिवसात बातम्या नीट वाचल्या का नाही मला माहिती नाही, शाळकरी पोरांच्या दप्तरात कंडोम सापडले, शाळेतली पोरं. आणि आता माध्यमांच्या मध्ये चर्चा चालू आहेत की हे काय चाललंय, कुठल्या दिशेने चाललेलं आहे, हे कुठलीही घाण आहे ही सगळी, कुठून येते मला नीट सगळं माहिती आहे. पण अरे पॉझिटिव्ह चांगलं कर जीवनात, चांगलं पहा, चांगलं ऐक, चांगलं बोल, चांगली संगत ठेव. तर त्याच्याऐवजी निगेटिव्ह त्या लागत आहेत सहजपणे सवयी.
व्यायामाची मग की उत्तम व्यायाम कर, नियमित जिमला जा आणि असतं मस्त कचकन कमावलेलं शरीर. कधीतरी कोणाला तरी किक येते, काहीतरी कारण घडतं, कधीतरी कोणाला तरी किक येते. एखादा कुठला तरी उत्तम सिनेमा पाहिला की ज्यातला हिरो खरा फिट आहे, खोटा नाही हा, पोटावर रंगवून 6 पॅक काढलेले अस्सल. म्हणजे वेस्टर्न हॉलिवूडमधला, हिंदी ह्याच्यातल्या अलीकडे एखाद दुसरा निघेल कदाचित, पण अदरवाईज एकही नाही आहे. पण अर्नोल्ड शिवाजीनगर, त्याच्या नावाचा मूळचा उच्चार श्वार्झेनेगर आहे, पण ते श्वार्झेनेगर म्हणायचं म्हणजे असं उचकी लागते. आम्ही त्याचं पूर्वीपासून नाव ठेवून टाकलं अर्नोल्ड शिवाजीनगर. किंवा सिल्वेस्टर स्टॅलोन म्हणून आहे, त्याचे तर बॉक्सिंगचे 6 सिनेमे आहेत. रॉकी नाव त्याचं. चांगले सिनेमे पाहायची ॲलर्जी नसेल तर हे पहा जरूर, रॉकी. आणि 6 भाग आहेत. आणि स्त्री असो पुरुष असो, काही कारणाने की फिटनेस पाहिला ना असं वाटलं आयुष्यपत असा पाहिजे आपला. फिटनेसबद्दल बोलतोय मी. आणि आत्तापर्यंत आयुष्य वाया घालवलं, आता तरी जरा व्यायामाला. आणि हे सगळं स्त्री पुरुष दोघांचंही काम आहे. हल्लीच्या दिवशी म्हणताना तर लक्षपूर्वक उडलं म्हणायला पाहिजे, तिघांचंही काम आहे. म्हणजे स्त्री पुरुष तृतीयपंथीय ते पण माणूसच आहेत. माणूस म्हणून जगण्याचा त्यांना हक्क आहे सर्वांना. फिटनेस. आणि मग जाग आली की नाही करायला पाहिजे बाबा, उद्यापासून व्यायामशाळेत. उद्या व्यायामशाळेची वेळ आली, जिमची परवा, मग उद्यापासून तो उद्या कधी उजाडतच नाही. कारण आता नियमितपणे व्यायामाला जायचं तरी निश्चय पाहिजे. असा खूप गोष्टींचा आहे, असा खूप आहे. समजा अलीकडे माझी वाचनाची सत्र झाली, त्यावेळी वर्गात मी गप्पा मारून पाहिलं की ओके, कोणाला वाचनाची आवड आहे. काहींनी प्रामाणिकपणे हात वर केला, काहींनी प्रामाणिकपणे हात खाली ठेवला. नो प्रॉब्लेम. कळलं की आत्ता ज्यांनी प्रामाणिकपणे हात खाली ठेवले तर ठीक आहे, मला नाही आहे वाचनाची आवड, ठीक आहे, कळलं. पण लाव मग. त्याला काय कर, मी अनेक गोष्टी सांगितल्या आणि सिम्पल प्रिन्सिपल हे सांगितलं की जे तुला आवडतं त्यांनी सुरुवात कर. पण सुरुवात तर कर, टाक तर पहिलं पाऊल की तुला जे वाचायला आवडतं त्यांनी सुरुवात कर. म्हणून मग ठरवलं की आता करायचं. आणि हे बनलं पाहिजे हॅबिट फॉर्मेशन, सवय. कुठेतरी त्याचा संबंध निश्चयाशी आला. ते कळल्यासारखा विचारतोय हा गणेश. आणि बाय द वे, हा ज्या गणेशनी विचारलंय तो इथे किंवा ऑनलाईन आहे का मला कळू दे रे. आहे, वर्गातच आहे. व्हेरी गुड. कारण तो आहे सदाशिवपेठ बॅच, पण आला इथपर्यंत. कसा आलास? बसनी आलास? बरं, छान. तर निश्चय शक्ती कशी वाढवावी असा फार छान प्रश्न आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की ती निश्चय शक्ती प्रत्येकाने कशी वाढवावी ह्याचे प्रत्येकाचे रस्ता वेगळा असणार. सगळ्यांना लागू असा कुठला एकच मुद्दा नाही आहे. निश्चय शक्ती कशी वाढवावी याचं सुद्धा मूळ उत्तर तुम्हाला कळणारी तुमची ओळख यावरनं ठरणार की तू कशी वाढव. तुम्हाला कळणारी तुमची ओळख. यावरनं ठरणार प्रत्येकाचा वेगळा प्रकार. हा मुद्दा सांगायला मी उदाहरणार्थ मुद्दा आणि गोष्ट, पण मला माहिती आहे की गोष्ट किंवा काही संदर्भ मी सांगणार आहे. काही जण असे असतात की जे स्वतःमध्ये अतिशय वेगाने बदल घडवून आणू शकतात, की ज्याचं चांगल्या मराठीत वर्णन आहे की आमचा बाब्या मनात आणेल तर काही करेल, पण मनातच आणत नाही. मनात आणेल तर काही करेल. स्वची ओळख म्हणजे हे ज्याला त्याला कळलं पाहिजे की आपण स्वतःमध्ये बदल, आपण जर मनापासून ठरवलं की ॲक्च्युली हा करायचा बरं का बदल, निगेटिव्ह नकारात्मक म्हणजे शेतातले तण आलेले, वेचून शेतकरी जसे उपटून टाकतो तसे मला माझ्या व्यक्तिमत्वातले नको असलेले निगेटिव्ह, अनक्रिएटिव्ह किंवा डिस्ट्रक्टिव्ह तण ओळखून दूर करायचेत आणि त्याच्या जागी चांगले आणायचेत. असं ठरवू शकतो मी. हे जर तुम्हाला लक्षात आलं ओके,
तर तसा निश्चय करा आणि उद्यापासून पाळणं चालू करा. ओके. पण काही जण अशा असतात की ज्यांना स्वतःत बदल असा नाही एकदम करतायत, तो स्लो असतो, जरा स्लो. तर असू देत. मग एक एक छोटी गोष्ट ठरवा, एक एक छोटी गोष्ट ठरवा की ही एवढी करू, ती जमली आता आणखीन करू, ती जमली आता आणखीन करू. मध्ये बरीच वर्ष मी ही गोष्ट सांगितली नाही म्हणून आता आज सांगतोय की आपल्याकडच्या अनेक गोष्टींमध्ये असतं तसं नेहमीप्रमाणे एक आटपाट नगरी होती, त्याचा एक राजा होता, एक राणी होती. प्रजाजन सुखात होते, राजा राणी चांगले होते. त्याला होती एक मुलगी, पण तिला एका राक्षसाने पळवून नेलं आणि कुठेतरी एका उंच कासल, एक उंच टॉवर, त्याच्यात असा दगडी बांधलेला, जिनाच नाही, असं त्याच्या 5व्या 6व्या कुठल्या तरी याच्यावर तिला ठेवलं. तर राजा चिंतेत पडला आणि म्हणला, तिला जो सोडवून आणेल त्याला तो म्हणेल ते देईन मी. हे ऐकल्यानंतर अनेकांना उत्साह आला प्रचंड, की आई शपथ, राजा आपल्याला म्हणेल ते देणार आहे, मोठं बक्षीस काय असेल ते. म्हणून अनेक जणांनी ट्राय केलं, पण कष्ट पण खूप होते, अडचणी पण प्रचंड होत्या. मुख्य म्हणजे तो राक्षस पॉवरफुल होता, जमलं नाही कोणाला. गावामधला एक शिंपी होता, एक साधा शिंपी. तो शांतपणे एकदा चालत चालत वाटा काढत असा एका मध्यरात्री ठरवून योजना करून मध्यरात्री त्या टॉवरच्या बेसला गेला आणि त्याने खिशातनं असा एक छोटा दोरा काढला, पुडीचा दोरा असतो ना, हलका अगदी. त्याच्या टोकाला एक फुलपाखराला तो दोरा बांधला आणि त्या फुलपाखराचे जे टेंटॅकल्स असतात त्याला असे काहीतरी त्या फुलपाखराला अट्रॅक्टिव्ह वाटतील असे काही परागकण फुलाचे असे त्या टेंटॅकलला जोडले आणि त्या फुलपाखराची दिशा अशी वर करून त्याला सोडलं. तर ते फुलपाखरू उडत इकडून सावकाश भिंतीवर बसत आजकाल वरवर जात आणि ते वरवर गेलं तसा हा छोटा दोरा तो वरवर गेला. ते जाऊन फुलपाखरू त्या राजकन्येला जिथं ठेवलं होतं ती बाल्कनी, तिच्या कट्ट्यावर ते फुलपाखरू बसलं. आता ती दुःखात असलेली राजकन्या बसलेली होती तिथे, पण तिला त्या दुःखामुळे झोप पण नाही. तर तिचं लक्ष होतं ते त्या रात्र असली तरी तिच्या लक्षात आलं की एक छान फुलपाखरू येऊन बसलंय. तिचं जे काही त्यावेळचं दुःखी जीवन आहे त्यात हे एकदम रंगीबेरंगी फुलपाखरू नॉर्मली कोणालाही आवडतं, म्हणजे त्याला मारायचं असतं असं नाही आहे, खायचं तर त्याहून नसतं, ते चिनी करतात. तर तिला छान वाटलं म्हणून ती तिथं गेली आणि तिने असं त्या फुलपाखराला पटकन पकडलं. तर तिला लक्षात आलं की त्याला एक दोर आहे, छोटा दोऱ्या, म्हणून तिने त्याची गाठ सोडली, फुलपाखराला सोडून दिलं आणि ती दोर ओढणं चालू केलं. हा जो तळाशी शिंपी होता त्याने त्या दोऱ्याला पतंगाचा मांजा, थोड्यानंतर पतंगाचा मांजा बांधला, तो तिने ओढणं चालू ठेवलं. मग त्या मांजाला सुतळी बांधली, ती ओढणं चालू ठेवलं आणि फायनली त्या सुतळीला दोर बांधला की तिने ओढत तो दोर. एकदम जर दोर चढवायचं ठरवलं असतं तर जमलं नसतं, पण आधी साधा धागा, मग मांजा, मग सुतळी आणि मग फायनली दोर. ते तिलाही लक्षात आलं, तिने ते ओढलं. दोर वर आल्यानंतर तो खांबाला बांधला, त्या दोराला धरून ती खाली उतरली आणि ती सुटली. ज्यासाठी मी हे उदाहरण सांगतोय तो मुद्दा झाला आहे सांगून, पण मला माहिती आहे की तुम्हाला काय त्या मुद्द्याशी काय घेणं देणं नाही. तुम्हाला हवं आहे त्या राजकन्येचं काय झालं, ह्याला हवी आहे कारण ती. किंवा त्या शिंप्याने काय मागितलं राजाकडे तेही त्याला बरोबर कळलंय, कारण त्याच्या चेहऱ्यावर दिसतच आहे तो त्या शिंप्यावर जळतोय. कारण मुळी शिंप्याने राजालाच तिचा हात मागितला, म्हणजे लग्न. जुनी पद्धत होती, तुम्ही टेन्शन घेऊ नका,
पूर्वी लग्न करायची पद्धत होती. हां, हल्ली काही चाललंय. पण या शिंप्यानी जो मार्ग वापरला तोही काही जणांना अनुकूल असू शकतो, की माझी निश्चय शक्ती कशी वाढवू. काहीतरी एक छोटी गोष्ट कर, ठरव स्वतःशी की एवढं तर करायचं. एकच ठरव काहीतरी, पण ते नीट कर. केव्हा तरी तुला कळायला लागेल की ओके आता ती गोष्ट आपल्याला जमायला लागली, मग थोडं वाढव. करत करत स्वभाव बनून जाईल निश्चय शक्तीचा. प्रत्येक व्यक्तीचा वेळ वेगळा आहे आणि या बाबतीत कोणाही दुसऱ्याशी स्पर्धा नाही आहे. उदाहरणार्थ सांगतोय, जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांना लागू आहे, पण मी आत्ता उदाहरण देतोय की आपल्याला UPSC MPSC करता समजा कचकावून अभ्यास करायचा भरपूर, दिवसाचे 8 ते 10 निदान, ॲव्हरेज तास 8 ते 10 तास. आणि एकदा अभ्यासाला बसला तर तासनतास करता आला पाहिजे अभ्यास. काही जणांना नसते सवय, आत्तापर्यंत आयुष्याची नसते सवय. मला एके वर्षी एका विद्यार्थ्यांनी खरंच विचारलंय की अहो सर मी एकदा बसलो तर मला अर्धा तास करता येतो अभ्यास, काय करू. त्याला सांगितलं मी एवढा करू नको अभ्यास, काहीतरी होऊन बसेल तुला, एवढं टेन्शन घेऊ नको तू. अर्धा तास म्हणजे एक एपिसोड झाला एखाद्या सिरियलचा, आणि ती मराठी किंवा हिंदी असेल तर तिच्यात काही घडतच नसतं. पण आत्ता माझा स्टॅमिना अभ्यासाला बसलो तर अर्ध्या तासाचा आहे, तो कसा वाढवू. हां, एकदम सिंपल सूत्र आहे की तुला वाटतं की आत्ता अर्धा तास जमतो ना, प्लॅन पाऊण तासाचा कर. आणि अर्ध्या तासानंतर जेव्हा जरा वाटेल की उठावं आता, तेवढी मात्र 15 मिनटं स्वतःच्या मनाला थोबाडायचं आहे की शानपणा नाही जास्ती, अजून 15 मिनटं नथिंग डुईंग. म्हणजे सेल्फ डिसिप्लिन आहे. काही दिवसात तुमच्या लक्षात येईल की आता पाऊण तास सहजपणे जमतंय. ते पाऊण तास जमायला लागलं की 1 तास करा, ते जमायला लागलं की 1.25 तास करा, की 1.5 तास करा. ओके, करत करत तुम्ही सुद्धा एकदा अभ्यासाला बसला की तासन तास, 5-5, 8-8, 10-10, माझं म्हणणे 14 किंवा 16 ताससुद्धा असा अभ्यासाचा स्टॅमिना किंवा कामाचा स्टॅमिना येऊ शकतो माणसात. पण स्वतःवर काम करावं लागतं त्याला. तर मेक अ स्मॉल बिगिनिंग, तो निश्चय स्वतःशी कर आणि तो वाढवत नाही. ओके. पण काही जण असे असू शकतात ते ज्याला त्याला कळलं पाहिजे की माझा स्वभाव असा खटाक की उद्यापासून असं ठरवलं, पाळायला सुरुवात. त्याचं मला आयुष्यभर आवडलेलं दी बेस्ट उदाहरण सांगतोय. चिकार आहेत पण त्या अनेकातलं एक म्हणजे अमिताभ बच्चन. तो 1960च्या दशकामध्ये चांगलं कलकत्त्याला ग्लॅक्सो कंपनीमध्ये, त्यावेळी त्याला महिना 20,000 पगार होता. 1960 महिना 20,000 म्हणजे आत्ताचे 50 लाख किंवा 1 कोटी पण निघतील एवढा त्यावेळी पगार. बस. पण याच्या डोक्यात की ॲक्टिंग, याला कळलेली स्वची ओळख की आपल्याकडे ॲक्टिंगचं टॅलेंट आहे. ग्रेट आईवडिलांचा मुलगा, वडील म्हणजे हरिवंशराय बच्चन असं करायचं असतं त्यांचं नाव निघाल्यावर. आणि अर्थात हिंदीमधनं लिहिणारे, ओके, पण मानवाच्या इतिहासातल्या ग्रेटेस्ट कवींमधले एक, वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स, हरिवंशराय बच्चन, ते वडील. आणि आई म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधींची सख्खी मैत्रीण, सख्खी खास मैत्रीण. पण हा आला मुंबईला, कोण दारात उभं करे ना त्याला, कारण होता उंच टंगाळ्या, खप्पड गाल, कोण विचारणार आहे त्याला. तो सगळा जमाना अजून देवानंद किंवा राजेश खन्ना, म्हणजे ज्याला नाव आहे चॉकलेट हिरो, असं कोण विचारणार आहे ह्याला. कोणी कामच मिळत नव्हतं. अनेक वेळा त्याला आई म्हणली आहे की इंदिराजींशी बोलू का. आणि जर प्राईम मिनिस्टर ऑफिसमधनं हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या कोणाला फोन गेला असता तर अमिताभच्या दारात रांग लागली असती की आमच्या सिनेमात काम कर.
आणि पहिला ब्रेक मिळाला तर शेवटी त्याच्यात तो बाकी महानायक सगळ्या जगाने पाहिला आहे, आता अजूनही पाहिला आहे. 80 वर्षाचा झाला आत्ता. ते KBC संपतं आहे तर KBC केवळ अमिताभ घेतो म्हणून प्रचंड पॉप्युलर. कौन बनेगा करोडपती त्याचा शेवटचा झाला एपिसोड आत्ता. आणि आवाज, त्याचा उत्तम वापर, हे जर सगळं असेल, पण त्यावेळी त्याला कोणी दारातच उभं करत नव्हतं. आणि महाकष्टाने त्याला मिळाला पहिला सिनेमा 7 हिंदुस्थानी असं नाव आहे त्या सिनेमाचं. आणि अर्थातच नावाप्रमाणे त्याच्यात 7 आहेत भारतीय व्यक्ती, 7 हिंदुस्थानी. ओके. अमिताभला त्यातल्या एकाचा रोल मिळाला. सिनेमातलं त्याचं नाव अनवर आहे, सिनेमात नाव अनवर. आणि इकडे जी गोरेगावला फिल्म सिटी आहे तिथे त्याचं शूटिंग चालू होतं. तर शूटिंग संपलं की अनेक नट आणि आता नट्यासुद्धा दारू पीत बसतात कुठल्या तरी गुत्त्यामध्ये तरी, किंवा त्यांच्या ठरलेल्या सगळ्या हे ॲक्टिंगपेक्षा हेच धंदे आता जरा जास्ती आहे प्रमाण. आता ड्रग आहे त्याला, आता नुसतं दारू नाही, ड्रग आहे. अमिताभ त्यावेळेला दारू प्यायचा आणि दिवसाला सिगरेटची 20 पाकिटं सिगरेट प्यायचा. दिवसाला 20 पाकिटं म्हणजे चेन स्मोकर. म्हणजे सकाळी एक सिगरेट पेटवली तर पुन्हा दिवसभर काडीचा खर्च नाही. बचत आणि काटकसरीचं धोरण आहे की पुढची सिगरेट त्या आधीच्या सिगरेटवरच पेटवायची की त्याच्या पुढची अशी 20 सिगरेट. तर एके दिवशी त्या 7 हिंदुस्थानीचं शूटिंग संपल्यावर गोरेगावच्याच एका दारूच्या गुत्त्यात अमिताभ आणि त्या सिनेमात काम करणारा दुसरा, त्याचं ॲक्च्युअल नाव अनवर, तो बसले होते दारू पीत. असे बसले होते समोरासमोर. दोघांच्याही समोर दारूचा ग्लास, सिगरेटचं पाकिट. हां. त्यावेळेला अमिताभशी गप्पा मारताना तो नट अनवर अमिताभला म्हणतो की तेरे में बहुत दम है, तू बहुत आगे जाएगा. त्याला कळलं होतं बरं का त्या अनवरला की आत्ता जरी हा नवा वाटत असला तरी ह्याच्यामध्ये ताकद आहे. तर तो नट अनवर अमिताभला सांगतोय कि तेरे में बहुत दम है, तू बहुत आगे जाएगा, लेकिन तेरे को आगे तक अगर टिकना है तो ये बुरी चीज़ है, छोड़ दे. सिगरेट आणि दारू. तोही पितोय बरं का, त्याच्याही समोर दारूचा पेला आहे, त्याच्या हातात सिगरेट आहे अमिताभही, पण तो अमिताभला सांगतोय तेरे में बहुत दम है, तू बहुत आगे जाएगा, लेकिन आगे तक अगर तेरे को टिकना है तो ये बुरी चीज़ है, छोड़ दे. हां. अमिताभनी ते ऐकलं. होता तो ग्लास बाजूला सारला, होती ती सिगरेट होती तिथे विझवली आणि सांगितलं आजपासून बंद. हां. उद्यापासून करतो. एवढी सिगरेट संपू दे. पाकिट मी विकत घेतले, पैसे कशाला वाया घालवायचे, बापाच्या पैशावर जगतोय अजून. ही दारू है एवढा पेला संपवतो, आयला उद्यापासून सोडायची म्हणून आज जरा जास्ती पितो. हां. नथिंग डुईंग. होता तिथे त्यांनी थांबवलं. खाटकन बदल आणि बंद बंद. त्यानंतरच्या आयुष्यभर अमिताभ नॉन स्मोकिंग, नॉन ड्रिंकिंग, टी टोटलर, व्यसनच नाही, सिगरेट म्हणून टिकला आहे. 80 वर्षाचा होईपर्यंत टिकला आहे. मध्ये तर त्याला अनेकदा काही अपघात झाले, त्यांनी मरायलाही आला, त्यातनं वाचला, पण स्वतःमध्ये बदल घडवण्याची क्षमता हा असा की निश्चयशक्ती किती, तर असं खटक्यात कळलंच त्यालाही तिथे की आपल्यातलं पोटेन्शियल. तेरे में बहुत दम है म्हणजे अभिनेता म्हणून तुझ्यात पोटेन्शियल मोठं आहे, तू बहुत आगे जाएगा, लेकिन तेरे को आगे तक अगर टिकना है तो ये बुरी चीज़ है, छोड़ दे. आणि ती स्वतःत बदल घडवण्याची क्षमता अमिताभमध्ये अशा क्षणाला. आणि खरंच लक्षात घ्या की कोणत्या माणसामध्ये काय घडलं म्हणजे त्याच्यात बदल घडेल याला काय बंधन नाही आहे. निश्चय की मला स्वतःत बदल घडवून आणायचा आहे आणि तो केला आणि तसा करत गेलो, मग त्यातला आनंद पण कळला. हां. एक माझी अत्यंत आवडती गोष्ट आहे, अशी अत्यंत आवडती गोष्ट आहे. एक लाहोरमध्ये राहणारा दारुड्या होता. ही स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे, पण 100% सत्यकथा आहे. लाहोरमध्ये राहायचा दारुड्या. लग्न झालेलं होतं, सगळी व्यसनं होती, सगळी. त्या काळातला ड्रग म्हणजे अफू, ते पण त्याला व्यसन होतं. बरं. हा वेश्यांकडे सुद्धा जायचा आणि त्याची बिचारी बायको सगळे कष्ट सोसत संसार सांभाळायची. हा नोकरी पण काम नाही, शेवटी घरातली भांडी कुंडी विकलेली, घरातलं सगळंच संपलेलं. आता कसं जगायचं काय, खायचं काय.
हा एक दिवस आला पिऊन घरी, बायकोला म्हणतो स्वयंपाक कर. घरात काही नव्हतंच, अन्नधान्य काही नव्हतंच स्वयंपाक करायला. आणि हा स्वयंपाक का पुन्हा दारू तेवढा तपशील मी थोडासा विसरतोय की तो बायकोला म्हणतो पैसे, ती म्हणते पैसे नाहीत. हां, त्यांनी तिच्या गळ्यातले मंगळसूत्र, पूर्वी भारतीय स्त्रिया एक मंगळसूत्र नावाचं असायचं ते घालत बुवा. आता पुन्हा ठरवण्याची गोष्ट आहे की कोणा एकाच्या नावाने घालायचं का नाही घालायचं. जसे ते कपाळावरचा टिळा असतो, 5-6 लावून ठेवा मग. तर यांनी त्या मंगळसूत्राकडे बोट दाखवलं आणि बायकोला म्हणलं ते आहे की तुझ्या गळ्यात, ते विक. तर आता तिची श्रद्धा होती, असते काही जणांची की नाही ते पवित्र आहे, ते नातंसुद्धा पवित्र आहे पती पत्नीचं. ती चिडली त्याच्यावर, फॉर अ चेंज, कधी नव्हे ते चिडली. आणि त्या रागाच्या भरात ती म्हणली बाहेर हो. तिने बाहेरच काढला त्याला, चालता हो म्हणून, बाहेर हो. पण रागाच्या भरात तार 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 जे काही बोलली, ओके, त्याच्यात ती एक बोलली की एक लाहोरमध्ये एक पवित्र साधू आलाय, त्याची अमुक अमुक मंदिरामध्ये कीर्तनं चालू आहेत, दारू पिऊन हे जे आयुष्य वाया घालवत आहे त्यापेक्षा जरा तिथं जा, ते कीर्तनं ऐका आणि हो बाहेर. हे त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा घडलं होतं की तो कसाही असला तरी बायको आत्तापर्यंत सांभाळून घेत होती. तो काहीतरी वाईट असला त्याच्या हे होतं मनात की आपल्याला चांगली बायको मिळाली आहे, ती सांभाळून घेते म्हणून आपलं चाललंय. त्याला कळलं की आपलंच चुकलेलं आहे आणि त्या रागाच्या भरात तो तसा बाहेर रस्त्यावर फिरत राहिला. योगायोगाने बायको ज्या साधू पुरुषाबद्दल म्हणत होती की अमुक मंदिरात त्याचं कीर्तन चालू आहे, त्याच्या दारावरनं तो गेला. आणि ते दारातनं आत पाहिल्यावर त्याला दिसलं की मोठ्या अंगणामध्ये त्या साधूचं व्याख्यान प्रवचन चालू आहे. हां, कधी नव्हे ते त्याची पावलं वळली, कारण ते बायकोच्या शिव्या लक्षात होत्या. त्याची पावलं तिकडे वळली, तो ते प्रवचन ऐकत बसला. त्या साधूचं प्रवचन जेव्हा संपलं, लोक उठून गेले. हा उठला जागेवरनं, त्या साधूपाशी गेला आणि त्याच्या पायावर डोकं टेकून साष्टांग दंडवत घातला की मी आजपासून स्वतःला बदलायचं ठरवले, मला तुमचा शिष्य करून घ्या. तर तो साधू म्हणजे आर्य समाजाची स्थापना करणारे स्वामी दयानंद. आणि हा व्यसनी दारुड्या, ओके, म्हणजे स्वामी दयानंदांच्या नंतर जो आर्य समाजाचा प्रमुख झाला ते स्वामी श्रद्धानंद, म्हणजे हा लाला मुंशीराम. त्याचं आधीचं नाव लाला मुंशीराम, लाहोरमधला, फाळणीच्या पूर्वीची गोष्ट आहे. असा झाला बदल त्याच्यात, खटाक, एका क्षणाला आयुष्याला जाग आली आणि झाला तो बदलला. तो कुठल्या कुठे, तर भारतीय पद्धतीने सांगायचं तर वाल्याचा वाल्मिकी झाला. प्रचंड मोठा बदल. असे प्रत्येकाचे आहेत, अनेकाचे आपापली काही कारणं अशी असू शकतात बदलाची. तुम्ही शोधा स्वतःचं कारण. एक असाच एक जण आहे, त्याचं लग्न झालं, बायकोवर प्रचंड प्रेम स्वतःच्याच. असं पण पूर्वी असायचं, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तो जुना बुरसटलेला काळ आहे. ह्याचं एवढं प्रचंड प्रेम की तो बायकोला माहेरीच जाऊ द्यायचं नाही. शेजारचं गाव हा माहेर, पण हे जाऊच द्यायचं नाही की तिच्या वाचून मला राहवत नाही. म्हणजे इतकं की तो कधी आईला भेटायला, असं मुलीला स्त्रीला माहेराबद्दल असतंच ना आकर्षण, लहानपण, जन्माला तिथे आलेली, आई वडील सांभाळलेलं असतंच, बरोबरच आहे. हा जाऊच द्यायचा नाही. अशी 10 वर्ष गेली, 10 वर्ष. आता ते पहिल्यांदा आवडू शकतो की नवऱ्याचं एवढं प्रेम आहे की एक क्षणभरसुद्धा नजरेआड झालेली खपत नाही, चांगली गोष्ट आहे. असे कुठं मिळतात बघा बुवा जरा तुम्ही, तुमचं काय खरं नाही. पण तिला त्रास व्हायला लागला त्याचा की आपल्याला हा जरासुद्धा सोडत नाही आहे, जरा लागते मोकळी, प्रत्येकाला लागते. आणि मला माझ्या घरी जाऊ देत, आईवडिलांना माझ्या भेटू देत नाहीच. 10 वर्ष शेजारचं गाव. शेवटी एक दिवशी गावातनं निरोप आला की आता तिची आई चालली आहे आणि तिची मृत्यूशय्येवर पडली आहे. ती आपल्या मुलीचं नाव घेते की मला एकदा शेवटची भेट, तिला मला भेटायचं आहे. म्हणून हिने अक्षरशः नवऱ्याच्या हातापाया पडून का काय असेल ते करून पण आज जाते आणि उद्या येते. आणि ह्याने महाकष्टाने तिला परवानगी दिली
की कसा बसा मी एक दिवस काढीन, आज जा आणि उद्या ये. ती गेली, आईला भेटली, आनंद वाटला आईला. आणि ते उत्तर प्रदेशातली गोष्ट आहे. तर तिथे अशी एक मजली आणि सपाट छत असतं आणि उन्हाळ्याच्या दिवसात मग लोक त्या छतावरच झोपतात, म्हणजे मोकळ्या हवेत. अशी ती त्या छतावर झोपली होती. तिला रात्री 12 वाजता खुडबुड ऐकू आली. म्हणून अशी की चोर आले का काय म्हणून उठून बघते, तर हा आलेला नवरा शिडी लावून त्या शिडीवरनं तो त्या गच्चीत यायचा प्रयत्न करत होता. ती एवढी वैतागली की काहीतरी वेडं-वाकडं बोलली त्याला, की असं तुम्हाला माझ्या वाचून एक दिवस पण राहवत नाही का, हा तर प्रश्न रात्रीचा होता. काहीतरी वेडं-वाकडं बोलली की आयुष्यात काहीतरी नीट करा जरा, काहीतरी असं काहीतरी बोलली. काय बोलायचं ते, हां, ह्याला तो जो धक्का होता की 10 वर्ष हिने सांभाळलेलं संसार उत्तम चालवते, मनात होतं की हिच्यामुळेच आपलं सगळं चाललेलं आहे, म्हणून एक क्षणभरी ती आता शिव्या देते की काहीतरी करा. हां, हा जो कोणी होता यांनी बायकोला वाकून नमस्कार केला, वाकून. बायकोलाच. नॉर्मली ही पद्धत नसते, आता हल्ली पुन्हा नव्या पद्धती चालतील काय, समत आहे. पण ती जुना जो काळ आहे त्या काळात ह्यांनी बायकोलाच वाकून नमस्कार केला आणि म्हणला, माई बरं झालं मला बोललीस, माझे डोळे उघडले. तो म्हणला, आता जातो मी, तू म्हणतेस तसं काहीतरी करीन तर येतो परत. तो गेला. ओके, परतला. तो हिंदी काव्यसृष्टीमधला सर्वश्रेष्ठ महाकवी, कवी कुलगुरू तुलसीदास, म्हणजे मी आत्ता ज्याची गोष्ट सांगितली तो. कुठल्या कुठे पोचला. अशीच मला जेव्हा केव्हा कळली तेव्हा अत्यंत आवडलेली गोष्ट. आता ही राजस्थानमधली आहे. घरामध्ये 2 भाऊ, थोरला आणि धाकटा. तुम्हाला माहिती आहे का नाही, कळले का नाही मला माहिती नाही. थोरला भाऊ नावाचा जो प्राणी असतो हा कायम थोडा प्रौढ, विचारी, कामसू, घरची जबाबदारी सांभाळणारा, कुलधर्म कुळाचार घरातले चालतात. धाकटा नावाचं कार्ट, ते कार्टच असतं आणि ते गावभर उंडारण्याकरताच असतं. मी धाकटा आहे. तसे हे होते की थोरला भाऊ, त्याचं लग्न झालेलं, म्हणजे वहिनी. तर आपली पुन्हा भारतीय पद्धत आहे की वहिनी आईसारखीच असते. म्हणजे घरातल्याने हे संस्कारांचाच प्रश्न आहे की दृष्टी, आणि तुम्ही स्त्रीकडे काय दृष्टीने पाहतात. तर शिकवण ही की थोरल्या भावाची पत्नी म्हणजे आईसारखीच असते. तिने पण आईसारखंच वागायचं असतं. ती करत होती, ती माऊली जी काही संसार सांभाळत होती. थोरला भाऊ कष्ट करत होता, पण ती धाकटा धीर त्याला पाहत होती की हे उंडारताय गावभर. हळूहळू तिच्या मनामध्ये राग यायला लागला की सगळा दिवस रात्र मरमर मरतोय माझा नवरा, हे उंडारताय गावभर, आणि कुठूनही गावभर उंडारायचं आणि यायचं. वहिनी भूक लागली आहे की वहिनी करून देणार त्याला काय ते, हे तिच्या मनात. हे आलं एक दिवस उंडारून गावभर, वहिनी भूक लागली आहे. वहिनीने भाकरी, ती राजस्थानमध्ये करतात असते वेगवेगळे भाकरीचे, खास राजस्थानमधले छान छान प्रकार आहेत. तोंडाला पाणी सुटेल तुमच्या, आत्ता हे ऐकून पण तोंडाला पाणी सुटेल. तर अशी तिने भाकरी केली, ह्याला वाढली. हा बोलता बोलता म्हणला की थोडी जळली आहे भाकरी. चुलीवर जुन्या काळात करायचे ना असे. तर हा बोलता बोलती भाकरी पानातली ते म्हणली जळली आहे. तो म्हणला थोडी जळली आहे वहिनी, भाकरी थोडी जळली आहे. ती वहिनी जे काय पदर खोचून तिकडं भाकऱ्या थापत असेल ना, ते करता करता ती वाक्य बोलली. हे खास मुली/स्त्रियांचं काम आहे की असं काहीतरी वाटायला एकच वाक्य बोलून ठेवायचं, पण ते मेला ऐकणारा मेला, त्याचे खड्ड्यात गेला पूर्ण, ते मेलाच, त्याचे गेलं, संपलं सगळं. ही वहिनी भाकरी थापत होती, हा उंडारलेला आहे कार्ट, हे म्हणताय भाकरी जळली आहे. वहिनी भाकरी जळली आहे. हां, ती भाकरी थापता थापता म्हणली की चांगली भाकरी खायची असेल तर माणसाला 4 पैसे कमवायची अक्कल पाहिजे. हिंदीमध्ये चालू होतं, राजस्थानमधली हिंदी भाषा. पण ती तिच्या शैलीमध्ये म्हणली, न जळलेली भाकरी हवी असेल जरा माणसाला 4 पैसे कमवायची अक्कल पाहिजे. बस, ह्याचा अहंकार, तो पण पुरुषी अहंकार नावाची चीज, नाकाच्या शेंड्यावर असं इथे अशी जीभ लागते. हां, ताट सरकवलं त्याने. खरं म्हणजे भरल्या ताटावरून उठू नये बरं का, हे मराठीतलं फार छान वाक्य आहे.
की भरल्या ताटावरनं उठू नये. अन्न हे ब्रह्म आहे, ईश्वरच आहे, आणि असं अन्नाला लाथाडायचं नसतं. कोणत्याही स्वरूपातलं अन्न ही आहे शिकवण. त्यांनी केलं दूर. उठला आणि म्हणला वहिनीला, बरं झालं बोललीस, आता काहीतरी माझ्या 4 पैसे कमवायचे अक्कल मिळवीन तर परत येतो. तो घरातनं बाहेर पडला, महाराष्ट्रात आला, शिवाजी महाराजांचा भक्त झाला आणि हिंदी साहित्यामधलं ग्रेट काव्य आहे शिवराज प्रशस्ती, तिचा कविभूषण म्हणजे हा मुलगा. कविराज भूषण म्हणजे हा मुलगा. तेव्हा स्वतःमध्ये बदल कोणात कसे कधी घडतील याला काही गणित नाही. काही वेळा जीवन एक थप्पड ठेवून देतं. थोड्या वेळासाठी त्यांनी कोलमडल्यासारखं होतं, पण त्यातनं सावरल्यानंतर थपडा सोसायचं बळ, ते पचवायचं बळ, त्यातनं शिकायचं बळ आणि स्वतःचा तोल म्हणतात त्याला, आतला तोल सापडतो आणि माणसं कुठल्या कुठे पोचतात. नाइलाज म्हणून एक शेवटचं बोलून, अन्यथा की निश्चय शक्ती कशी वाढवू, त्यासाठी पण अरे तू स्वतःला ओळख. आणि काय आहे तुझा स्वभाव, की तू स्वतःमध्ये बदल असे खटक्यात घडवून आणू शकतोस, की आमचा बाबा मनात आणेल ते करेल पण मनातच आणत नाही का? नाही, तुला वेळ लागतो बा. ओके, तर ओके, एक गोष्ट ठरव, तेवढी कर, ती जमायला लागली की दुसरी ठरव, तिसरी ठरव. म्हणजे स्वतःसाठी करण्याचे निश्चय. माझ्या अधिष्ठान मालिकेमध्ये मी तुम्हाला एक चेकलिस्ट हे सांगितलेली आहे कल्पना, डूज अँड डोंट्स, की ठरवा स्वतःला पाळण्याचे. एकदम फार नका ठरवू, मग एक आधी थोडं ठरवा, मग त्यातून हां. प्रार्थनेपूर्वी मी विचारपूर्वक ज्याचं शेवटचं उदाहरण म्हणतोय, की समजा तुम्हाला कधी व्यायाम करायची आलीच प्रेरणा आणि गेलात जिममध्ये आणि तिथल्या इन्स्ट्रक्टरला भेटलात की मला व्यायाम करायचा आहे. तर इन्स्ट्रक्टर तुमच्याकडे बघेल सुद्धा, वजन करायला सांगेल. बदलत्या काळानुसार जी टेक्नॉलॉजी आणि सायन्स उपलब्ध आहे ते त्याला म्हणतात BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स नावाचा असतो, की एकूण तुझी जी काही शरीराची रचना आहे तिच्यामध्ये मसल म्हणजे फायबरचा भाग किती आणि फॅट म्हणजे अनावश्यक किती, आणि प्रत्येक व्यक्तीला त्या व्यक्तीनुसार व्यायाम वेगळा सांगावा लागतो. पुन्हा सब घोडे 12% या नाही आला ना व्यायामाला सगळ्यांना एकच असं नाही आहे. त्याचे बेसिक 2 रस्ते आहेत. हां, एक आहे इन्स्ट्रक्टरला त्या सगळ्या टेस्टनंतर जर लक्षात आलं तर तो तुमच्याकडनं पहिल्याच दिवशी कचकावून व्यायाम करून घेतो, मरुस्तोवर, आणि बिलकुल अंग दुखायला लागतं. तो व्यायाम संपला की अशी शरीरातली सगळी हाडं मोजता येतील, सेपरेट करून ट्रकमध्ये घालून घरी नेता येतील एवढी पण, आणि त्याच्यातही ते दिवसभर अंग दुखत राहतं. दुसऱ्या दिवशी जिममध्ये जायची जेव्हा वेळ येते तेव्हा की आता आज नको, अंग दुखतंय. म्हणून जर तुम्ही गेला नाहीत तर बॉडी बिल्ड होणार नाही. पण दुसऱ्या दिवशी अंग दुखत असताना गेलात, असे तिसऱ्या दिवशी गेलात, असे चौथ्या दिवशी गेलात, तर बघता बघता तुमच्या लक्षात येईल की इनफॅक्ट ते अंग दुखणं थांबतं. ओके, आणि नुसतं नाही, मग आता जिममध्ये गेला नाहीत तर अंग दुखणं चालू होतं, की आपली व्यायामाची वेळ झाली पण मी जिममध्ये, तसं स्लगिश वाटणं चालू होतं, होत नाही व्यायाम. असे ज्याची त्याची पद्धत, की एक रस्ता आहे व्यायामाच्या पहिल्या दिवशी कचकावून व्यायाम की मोडूनच पडला पाहिजे. ओके, पण दुसरा रस्ता असतो थोडी थोडी सुरुवात, की तो तो इन्स्ट्रक्टर पाहतो सगळं काय बॉडी फिटनेस त्याला जे काही म्हणायचं आहे हां, आणि मग तो आज सांगतो फक्त हे 3 राऊंड मार, 400 मीटरचा ट्रॅक आहे, 3 राऊंड, आज एवढंच 3 राऊंड मार, आज घरी जा, उद्या ये. दुसऱ्या दिवशी आलं की आज 3 राऊंड मार आणि मी काय वॉर्मअपची एक्सरसाइज शिकवतो तुला, तेवढे कर. ते 2 दिवस, मग ये. मग करत करत क्रमाक्रमाने तो जोर नावाचा प्रकार आहे, अत्यंत शास्त्रशुद्ध, योग्य आणि केलाच पाहिजे. असे पहिल्यांदा तरी तो सांगतो की 25च मार, ते जमायला लागले की 30 कर, 35 कर, 40 कर. मग डिप्स नावाचा प्रकार असतो, असे छातीचे आणि खांदे आणि बायसेप ट्रायसेप तयार व्हायला. मग तो सांगतो आता 10 डिप्स मार, म्हणजे तो स्टेप बाय स्टेप वाढवतो. हे व्यक्तीनुसार बदलतं. ज्यांनी त्यांनी विचार करायचं की आपण ह्या दोनातले कशात आहोत.
आणि त्यानुसार हा स्वतःत बदल घडवण्याचा आणि पॉझिटिव्ह गोष्टी की स्वतःकडे बघणे प्रामाणिकपणे, आणि असं स्वतःकडे बघून जिथे वाटतं की हे आपल्यातल्या या निगेटिव्ह, अनक्रिएटिव्ह, डिस्ट्रक्टिव्ह गोष्टी आहेत, तर कणाकणानी त्या प्रामाणिकपणे ॲक्सेप्ट आधी करून पण त्या दूर करायच्या आहेत आणि त्याच्या जागी पॉझिटिव्ह, क्रिएटिव्ह आणायच्या आहेत. तर ज्याला त्याला जो जाणवेल की आपण स्वतःत बदल कसा घडवू शकतो, तर असं जर वाटलं असा घडवू शकतो, ओके फेअर इनफ, तर तसा. पण वाटलं की नाही आपला स्वभाव तसा नाही आहे बाबा, आपल्याला आधी काहीतरी थोडं मग थोडं मग थोडं, तर त्या रस्त्याने असं करत निश्चयशक्तीसुद्धा वाढेल आणि अर्थातच जीवनाची वाटचाल एक्सलन्स मल्टिप्लाइड बाय क्रिएटिव्हिटी रेज टू एन अशी जीनियसकडे होईल.